आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोहनरकर EDTV न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। शासनामध्ये भ्रष्टाचाराची कीड ही काही नवीन नाही, परंतु ती किती लागावी, कुठे लागावी, कशी लागावी यालाही काही मर्यादा आहेत। परंतु या सर्व मर्यादा पार करून आता तुम्हाला अशी एक बातमी दाखवणार आहे की तुम्ही देखील म्हणणार वाह क्या बात आहे, भ्रष्टाचार असावा तर असा। हे आहे जालना तालुक्यातील शहराला लागून असलेले इंदेवाडी गाव। इथे 11 ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यातीलच हे काही सदस्य चालताना तुम्हाला दिसत आहेत। मग यात विशेष काय? असंच ना, हे चालत आहेत नुकत्याच झालेल्या 20 लाख रुपयांच्या रस्त्यावरून, जो रस्ता झाल्याचे ना ग्रामसेवकाला माहीत, ना सरपंचाला माहीत, ना गावकऱ्यांना माहीत। पण रस्ता तर झाला, त्याचे तब्बल 18 लाख रुपयांचे बिल देखील 1 जूनला उचलून घेतले गेले। तोच हा रस्ता। जिल्हा नियोजन समिती कार्यक्रम ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरण हेड 3054 अंतर्गत हे रस्ते करण्यात आले आहेत। इंदेवाडी ते शिरसवाडी ग्रामीण रस्ता क्रमांक 79 या रस्त्याचे 2 टप्पे केले आणि प्रत्येकी 9 लाख रुपयांचे बिले अदा करण्यात आली आहेत। 3 ऑक्टोबर 2025 रोजी तांत्रिक मान्यता मिळाली, दिनांक 14 ऑक्टोबरला प्रशासकीय मान्यता मिळाली आणि त्यानंतर या कामांचा काम पूर्ण व अंतिम असा शेरा मिळाल्यानंतर 1 जून 2026ला प्रत्येकी 9 लाख रुपयांची बिले अदाही करण्यात आली आहे। पाहूयात हा रस्ता कुठे आणि कसा आहे। पैसे खर्च आमची मागणी होती आणलं समजा एखादा एवढं तुकडा मिळून दिला तर टेन्शन आणलं पैसे आले ना आपल्याला, नाही पैसे आले ना म्हणजे मग मी बोललोच नाही आणलं। एखाद्या वेळेस आपण ग्रामपंचायत काम केलं तर एखाद्या थंड केलं असतं, हा ते केलं असतं, मग केलं काम बरं झालं ते नाही केलं, पण चांगलं झालं ते नाही केलं म्हणून गोंधळ आणला असतं। गोंधळ इंदेवाडी ते शिरसवाडी हा सुमारे 10 लाखांचा रस्ता झालेला आहे। 2 टप्प्यात 2 रस्ते झालेले आहेत, म्हणजे सुमारे 10 लाखाचे 2 टप्पे। कसं झालंय काम आणि काय सांगाल तुम्ही सरपंच या नात्यानं गावचं? कामच झालं नाही तरी कामच झालेलं नाही याच्या रस्त्यावर, कोणतंच काम झालं नाही। जनसुविधामध्ये परमात यादीत नाव आलं त्यावेळेसपासून आम्ही अपेक्षा करतो की गुत्तेदाराकडे प्रशासकीय मान्यता गेलेली आहे, ते आमच्या ग्रामपंचायतला येते आणि ही वाट पाहत होतो। पण असं माहिती मिळाली की त्या ग्रामपंचायतच्या इंदेवाडीच्या त्या रस्त्यावर काम करून बिल काढण्यात आलेलं आहे, तरी अजून तिथं काम झालेलं नाही। दिसतो ना तुम्हाला, तुम्ही आता फोटोज काढून राहिले ना, तिथं रस्त्यावर खडी नाही, फडी नाही, काय पाऊस पडा नाही, काहीच नाही। हे असं नाही की पावसाला वाहून गेली आणि आपण इथं पाऊस नाही म्हणूनच उभा आहे। पाऊस असल्यानंतर इथं या रस्त्यावर पायी बी येता येत नाही। का नाव तुमचं? सर्जेराव शिंदे। या इंदेवाडी शिरसवाडी रोडवर असं माहीत पडलं आम्हाला गावकऱ्यांना की इथं 9-10 लाखाचे 2 प्रमा इथं मंजूर होत्या आणि आम्ही ग्रामपंचायतनं आम्हाला गावकऱ्याला खूपच आनंद झाला की इथून आज आमचं पांधन रस्ता, या रस्त्याला पांधन रस्ता म्हणतात, इथून शिरसवाडीला जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे आणि शेतकऱ्यांचा पण हा रस्ता एकमेव आहे। शेतकऱ्यांना शेताच्या बाहेर जर जायचं असेल तर हाच एकमेव रस्ता आहे, बाकीचे सगळं प्लॉटिंगवाल्यानं कंपाऊंडवॉल केलेलं आहे आणि आम्ही खूप म्हणजे खुश झालो होतो हा रस्ता मंजूर झाल्यामुळं। परंतु संबंधित एक्झिक्युटिव्ह आणि ठेकेदाराने संगनमत करून हे पूर्णचे पूर्ण हा रस्ता 2 टप्प्यातला 10 लाखाचा इथं खडीकरण सुद्धा न करता अंतिम बिल पण त्यांनी पेड केलेलं आहे। तुम्ही बघू शकता, इथं गाव पण तुम्हाला दिसते, गावाच्या जवळ रस्ता पण बघू शकता। आज पाऊस नसल्यामुळं इथं तुम्हाला एकदम कोरडं दिसतंय, आपण उभे आहोत। जर पाऊस पडला तर इथं आपल्याला उभा सुद्धा राहता येणार नाही, माणसाला सुद्धा चालता येत नाही, तर शेतकऱ्याची बैलगाडी कधी जावं, म्हणजे जेणेकरून गावाला हे सुखकर जर खडीकरण जर झालं असतं तर शेतकऱ्याला खूपच उपयोगी रस्ता हा ठरला असता आणि खूपच मैलाचा दगड गावकऱ्यासाठी झाला असता। आता गंमत पहा, हा रस्ता कोणी केला हेच माहीत नाही। या 18 लाखांच्या कामासंदर्भात जालना उपविभागाच्या कनिष्ठ अभियंता आदिती नाईक यांना विचारले असता त्या म्हणाल्या, इंदेवाडी माझ्याकडे आहे, मी अंदाजपत्रकही तयार करून दिले, परंतु काम कोणी केले हे मला माहीत नाही। मग काम नाईक यांनी केले नाही तर काम पूर्ण झाल्याचा अहवाल दिला कोणी? बिलावर सह्या केल्या कोणी? बिल मंजूर झाले कसे? अहो एवढेच नव्हे तर 1 जून 2026ला 9 लाख रुपये अशा दोन्ही कामाचे 18 लाख रुपये एजन्सीच्या खात्यावर वर्ग झाल्याची जिल्हा परिषदेमध्ये वित्त विभागात नोंदही आहे।
हा जो रस्ता आहे इंदेवाडी ते शिरसवाडी, हा रस्ता आम्हाला खूप गरज आहे रस्त्याची. कारण इथं पाऊस पडला तर जाता येत नाही, चिखल आहे. मी सरपंच साहेबाला विचारलं होतं की आपण इथे काहीतरी आपल्या ग्रामपंचायतच्या याच्यातून थोडंफार चिखल असल्यामुळे थोडं खडीकरण करू. पण सरपंच साहेबांनी मला असं सांगितलं की आपल्याला 2 पत्र मिळाले, जनसुधाने 2 पत्र मिळाले, 2 प्रमाण मिळाले आहे, त्यात आपण काम करू. पण इथं प्रॅक्टिकल आम्हाला असं ऐकायला भेटलं आहे, कामच केलं नाही आणि बिल उचललं. इथं कुठं तुम्हाला दिसतं बघा, आता उन्हाळा म्हणून आपण इथे थांबलो, पावसाळ्यात येता येत नाही आणि एवढ्या ह्या तुकड्यामुळे लोकांना जाता येत नाही. खूप अत्यावश्यक आहे, कारण इथं गुडघ्यात चिखल होतो, त्याच्यामुळे इथं कुणाला जाता येत नाही, रिकामंसुद्धा माणसाला जाता येत नाही. इकडे बाजूला शेतकऱ्याला खूप त्रास होतो. त्याच्यामुळे हे रोड अत्यावश्यक गरज, इतकं गरज आम्हाला अत्यावश्यक आहे. हे रस्ता व्हायलाच पाहिजे, कुठल्या मार्केट याचं काम व्हायलाच पाहिजे. आता बोला, याला भ्रष्टाचार म्हणायचा का? तुमच्या प्रतिक्रिया वाचकांना, अधिकाऱ्यांना जरूर कळवा. यामध्ये विशेष बाब म्हणजे हा निधी नियोजन विभागाचा आहे, म्हणजेच याचे नियोजन पालकमंत्री करतात. पालकमंत्री देखील महिलाच आहेत. वाटप करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात. जिल्हाधिकारी देखील महिलाच आहेत आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या देखील महिलाच आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाबद्दल न बोललेलंच बरं. तुर्तास एवढे पुरे. पुढील आठवड्यात दुसरे काम पाहणार आहोत. तोपर्यंत EDTV न्यूजच्या वतीने दिलीप पोहनरकरचा नमस्कार.